नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। आजची आपली रेसिपी तुम्हाला समजली असेल, प्रॉन्स म्हणजे कोलमी बरोबर बनवलेली आहे आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवरती प्रॉन्स इन ग्रीन मसाल्याची रेसिपी लाईव्ह आहे आणि आज आपण रेड मसालामध्ये म्हणजे प्रॉन्स तवा मसाला बनवला आहे। दोन्ही रेसिपीज वेगळे आहेत, दोन्ही रेसिपीज बघा म्हणजे तुम्हाला समजेल की काय डिफरन्स आहे। आणि या रेसिपीचे एक मेन वैशिष्ट्य असं मी सांगू शकते की जी कोलमीची जी ॲक्च्युअल चव आहे ती याच्यामुळे तुम्हाला नक्कीच मिळते, कारण आपण वारंवार मसाले वगैरे वापरून त्याला ओव्हरलोड नाही केलं आहे। आणि रेसिपी आपल्या बाकी पण बऱ्याच रेसिपी लाईव्ह आहेत आपल्या चॅनलवरती, नक्की बघा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। आणि आम्ही या चॅनलवरती अजून काही नवीन रेसिपीज ट्राय केल्या पाहिजेत हे पण आम्हाला कमेंट करून सांगा। बरेच लोक आम्हाला भेटल्यावरती सांगतात की रेसिपी चांगली होती, ट्राय करतात, चांगली वाटते, तसंच आम्हाला कमेंट करून पण नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम बन्ने नाचवे नाचवे। इथे कोलमी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला आता हळद आणि आलं लसूण लावून ठेवते। मी सध्या मीठ नाही लावत आहे कारण पाणी सुटायला शक्यता आहे, तरी आपण त्याला हळद आणि आलं लसूण फक्त लावून घेऊया। आणि एका बाजूला मी इथे तव्यामध्ये तेल गरम करत पण ठेवलं आहे। आपला कोलंबी तवा मसाला आहे, एकदम मराठी स्टाईल आपण करतो। त्याच्या आधीची जी ग्रीन मसाल्यामध्ये जे प्रॉन्स बनवले होते त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्याकडे लाईव्ह आहे चॅनलवरती। तेल छान तापलं आहे आपलं आणि ह्याच्यामध्ये मी इथे 4 मोठे कांदे घेतलेत कापून। कांदा या रेसिपीला जास्त लागणार कारण ग्रेव्ही जी बनेल ती कांद्याचीच बनेल आणि कांदा लगेच आळेल पण, तर आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे कांदा घ्यायचा आहे आणि मीठ चांगला भाजून घ्यायचं आहे। कांद्याबरोबरच मी इथे कढीपत्ता टाकते, कढीपत्ता पण छान भाजून होईल कांद्याबरोबरच। कांदा बऱ्यापैकी आटलाय, अजून भाजला पाहिजे तो, पण त्याच्यामध्ये आपण आता मसाले टाकूया म्हणजे मसाले पण त्याच्याबरोबर भाजले जातील। आलं लसूण टाकते मी, थोडंच आलं लसूण टाकलं कारण आपण कोलमीला ऑलरेडी लावलेले आलं लसूण नीट त्याचा कच्चा वास जाईपर्यंत भाजून घेऊया। आलं लसूण पण आपलं भाजलं गेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकते, मालवणी मसाला टाकूया आपण। मच्छीचं जेवण थोडं तिखट असेल तर चांगलं वाटतं, थोडं जास्त टाकते मी मसाला आणि त्याच्याबरोबरच थोडासा हलकासा गरम मसाला पण टाकते। त्याला मिक्स करूया। मी अजिबात त्याच्यामध्ये आत्ता पाणी नाही टाकणार आहे कारण आपली मच्छी याच्यामध्ये आपण ॲड केली की पाणी सुटणारच आहे त्याला। आता आपण भाजून घेऊया नीट। जितका कांदा बारीक असेल तेवढी ग्रेव्ही बनायला पटकन इझी होईल। मसाला भाजू दे थोडा वेळ आणि मग आपण ह्याच्यामध्ये मच्छी ॲड करूया। इथे मसाला आपला शिजला आहे, त्याच्यामध्ये आता आपण कोलमी ॲड करूया। मी कोणत्याच लेवलला अजूनपर्यंत ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकले, कोणत्याही स्टेपला लेवल नाही पाणी नाही ॲड केलं आहे। आपलं मच्छीचं पाणी किती सुटतं आहे ते आपण बघूया आणि जर गरज असेल तरच आपण पाणी ॲड करूया। प्रत्येक कोलमीला मसाला नीट कोट झाला पाहिजे। कोलमी शिजते आपली, आपण जरा झाकून ठेवायच्या आधीच त्याच्यामध्ये थोडे कोकम ॲड करूया आणि झाकून ठेवूया आणि एक 2 ते 3 मिनिटांनंतर उघडून बघूया। दोन मिनिटं झालेली आहेत, उघडून बघूया आपण। इथे आपण
पाणी अजिबात ॲड नव्हतं केलं तरी ग्रेव्ही बऱ्यापैकी झाली आहे. आता याच्यामध्ये पाण्याची गरज नाही आपल्याला. कोलमी पण शिजली आहे. जेव्हा कोलमी अशी प्रॉपर राऊंड होते तेव्हा समजायचं की कोलमी शिजली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग एकदम रबरसारखं होईल ते. आता या स्टेजला आपण फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि फक्त वाफ काढून घेऊया आणि मग आपली डिश रेडी आहे. मीठ टाकूया चवीपुरतं. आणि कोथिंबीर. मिक्स करूया. आता फक्त 1-2 मिनटं वाफ काढून घेऊया आणि मग आपली रेसिपी रेडी आहे.